ज्येष्ठ अभ्यासक आदरणीय आर्यन गायकवाड सर यांच्याशी आपण जे पुण्यामध्ये धुमाकूळ घातलेला आहे, वंचित बहुजन आघाडीने त्या नाटकाला विरोध केला, तो म्हणजे सावरकरांच्या संगीत संन्यस्त खड्ग या नाटकाविषयी त्यांचं मत या ठिकाणी जाणून घेणार आहोत. प्रथम मी समता मराठी नेटवर्क यांना प्रेमपूर्वक जय भीम सादर करतो. जय भीम. जो प्रश्न मला केलेला आहे त्या नाटकाचे लेखक सावरकर आहेत आणि त्यांच्या नाटकामधून भगवान बुद्धाच्या, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेवर नेहमीच सावरकरांनी विरोध केला आहे. याबद्दल मला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मित्रांनो, सर्व बहुजनवादी त्या बहुजनांना मी सांगू इच्छितो की आज 2500 वर्षापूर्वीचा जो काळ आहे भगवान बुद्धाचा, त्या भगवान बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा भगवान बुद्धांनी आपल्या राज्यामध्ये युद्धाला विरोध केला. भगवान बुद्ध शाक्य कुळातले आणि त्यांच्या बाजूलाच काही अंतरावर असणारे कोली राज्य, त्या दोघांमध्ये रोहिणी नदीच्या नावावरून बऱ्याचदा संघर्ष व्हायचा आणि आता कोलियासोबत युद्ध झाल्याशिवाय पर्याय नाही. सभा भरली, सभेमध्ये सर्वानुमते ठराव पास झाला की कोलियांसोबत युद्ध झालंच पाहिजे. परंतु भगवान बुद्ध अतिशय संयमी असणारे आणि अहिंसेला स्वतः सर्वस्व काही मानणारे, आणि त्या काळामध्ये शाक्यांच्या कुळामध्ये एक असा नियम होता की मुलगा तरुण झाल्यानंतर त्याला शाक्याचं सभासदत्व घेणं भाग होतं आणि शाक्यांच्या सभासदामध्ये जे शाक्य निर्णय घेतील त्याप्रमाणे प्रत्येकाने वागलं पाहिजे असा नियम होता. परंतु भगवान बुद्धांनी तो नियम तोडला, युद्धाला विरोध केला. भगवान बुद्धांनी सांगून टाकलं की युद्धाने युद्ध वाढते, संघर्षाने संघर्ष वाढतो, दुश्मनीने दुश्मनी वाढते, त्यामुळे हे योग्य नाही, मला मान्य नाही असं भगवान बुद्धांनी सांगितलं. आणि त्यावेळी शाक्यांनी सर्वानुमते भगवान बुद्धाला शिक्षा केली. त्यांना 3 शिक्षा दिल्या, त्याच्यापैकी त्यांना एक मान्य करायची होती. एक तर त्यांनी आपला राजमहल सोडून निघून गेलं पाहिजे, दुसरी देहांताची शिक्षा होती आणि तिसरी त्यांच्या आईवडिलाची सर्व मालमत्ता जप्त करण्यात येणार होती. परंतु भगवान बुद्धांनी विचार केला की माझ्यामुळे आईवडिलांना त्रास नको, कुटुंबाला त्रास नको आणि मीच ग्रहत्याग करेन. आणि म्हणून भगवान बुद्धांनी निर्णय घेऊन त्यावेळी ग्रहत्याग केला. कशामुळे ग्रहत्याग केला? भगवान बुद्धांनी 4 आर्य सांगितले जगाला, ते जगाने स्वीकारले. 2500 वर्षापूर्वीचे भगवान बुद्धाचे विचार आजही जगाने स्वीकारले आहेत. जग त्या भगवान बुद्धाच्या तत्वावर चालते आहे. त्यांनी आपल्या संदेशाद्वारे अहिंसेचं तत्व दिलं आणि या अहिंसेच्या तत्वामधूनच जवळजवळ 54 देशांनी आणि जगातल्या सर्व राष्ट्रांनी भगवान बुद्धाची काही ना काही तत्व स्वीकारलेली आहेत. तो आज या युगामध्ये हे जे विषमतावादी विचार आहेत, हे विषमतावादी विचार लोकांच्या पुढे आणण्याची जी काही त्यांनी कामगिरी चालू केलेली आहे ते एकदम चुकीचं आहे. आता सध्या हे विषमतावादी विचारांची भारताला किंवा जगाला कसल्याही प्रकारची आवश्यकता नाही. या ठिकाणी सावरकरांनी ज्यावेळी ते नाटक लिहिलं आहे त्यावेळेस त्यांचे अनुयायी असतील जास्त, त्यांनी त्याला मान्यताही दिली असेल. परंतु आज तर त्याची काही आवश्यकता नाही, कारण आज जगाने भगवान बुद्धाचं तत्वज्ञान स्वीकारलेलं आहे, भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानाप्रमाणे चालत आहेत. आणि आपण पाहतो की आपल्या देशातले नेतेसुद्धा, नेते म्हणण्यापेक्षा आपले स्वतः पंतप्रधान, जाणाऱ्या वेगवेगळ्या देशाचे राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे नाही राज्याचे मुख्यमंत्री, हे राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी भगवान बुद्धाची प्रतिमा बाहेरून आलेल्या देशातल्या मोठ्या मोठ्या पंतप्रधानांना, राष्ट्राध्यक्षांना ते अर्पण करतात. बुद्धाची मूर्तीच का अर्पण करतात? कारण बुद्धाचं तत्व जगाने स्वीकारलेलं आहे. म्हणून परदेशातून आलेले जे आपले पाहुणे आहेत, या पाहुण्यांना
आपल्या देशामध्ये बुद्ध मूर्ती ही भेट देण्यात येते. जगामध्ये जाऊन अडाणी अंबानी यांच्या पत्नी सुद्धा भगवान बुद्धाच्या मूर्त्या त्या ठिकाणी भेट देतात. म्हणजे याचंच एक महत्त्वाचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की भगवान बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे, भगवान बुद्धांचे जे विचार आहेत, सर्व जगाने स्वीकारलेले आहेत. याच्याबद्दल कसल्याही प्रकारची शंका नाही. सावरकरांनी आपल्या खडखडक या नाटकामध्ये भगवान बुद्धाच्या विचारांबद्दल जे काही लिखाण केलेलं आहे की भांडणाने प्रश्न मिटतो, युद्धाने प्रश्न मिटतो, परंतु आज हे सगळं चुकीचं आहे. भांडणाने भांडणं वाढतात, युद्धाने युद्ध वाढते. त्यामुळे याच्याने कोणत्याही प्रकारच्या समस्या सुटू शकत नाहीत. परंतु जाणून बुजून या ठिकाणी जे काही लोक आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत ते चुकीचं आहे. आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्या नाटकाचा प्रयोग त्या ठिकाणी जाऊन बंदही पाडलेला आहे आणि तो यशस्वी झालेला आहे. आता एक राहिला प्रश्न याच्यामध्ये, आपण गांधीजीचं जे काही कार्य आहे ते आपण पाहिले, परंतु गांधीजींनी सुद्धा भगवान बुद्धाचेच 3 माकडे या ठिकाणी अहिंसेच्या तत्वावर म्हणून आपल्या समोर आणलेले आहेत. हे गांधीजीचे माकडं नाहीत, हे माकडं आहेत भगवान बुद्धाच्या विचारांचे. कारण 3 माकडं जे दाखवलेत, एका माकडाच्या तोंडावर हात आहे, एका माकडाच्या डोळ्यावर हात आहे आणि एका माकडाच्या कानावर हात आहे. भगवान बुद्धांनी 2500 वर्षाच्या पूर्वी सांगितले आपल्याला. त्याचा एक विशेष अर्थ आहे. जो डोळ्यावर ठेवलेला जो हात आहे तो असा आपल्याला दर्शवतो, सांगतो की बाबा रे, या जगामध्ये खूप वाईट आहे, वाईटाला बघू नका. कारण वाईटाला पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये वाईट विचार येतील. आणि दुसरं आहे तोंडावर हात. कोणीही कुणाला अपशब्द किंवा वाईट बोलू नये. बुद्धाच्या या दुसऱ्या माकडाचा उद्देश आहे, अर्थ आहे. आणि तिसरं जे आहे ते वाईट ऐकू नये, कानावर हात. ते तत्व आहे ते गांधीजीनं भगवान बुद्धाचं तत्व आपणच स्वीकारलं आणि मीच अहिंसावादी आहे असे. या नाटकामध्ये जे काही विषमतावादी विचार आहेत ते समोर आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. कारण भगवान बुद्धाचं जे तत्व आहे ते भगवान बुद्धाचं तत्व आजरामर राहणार आहे, सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे. आणि आणखी काही जे काही समूह आहेत, जे काही देश आहेत, ते तत्वज्ञान भगवान बुद्धाचं घेत आहेत. आणि या नाटकामध्ये एक दाखवलेलं आहे या विषमतावाद्यांनी की ज्याची कसल्याही प्रकारची आवश्यकता नव्हती, की भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानावर, भगवान बुद्धाच्या विचारावर तिथं तलवार त्यांनी दाखवलेली आहे. म्हणजेच भगवान बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे, भगवान बुद्धाचे जे विचार आहेत त्याचं खंडन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी या लोकांनी चालू केलेला आहे. आणि यालाच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विरोध केलेला आहे. आणि तो विरोध अतिशय योग्य आहे. सर्व बहुजनवाद्यांनी या विचारधारेला, या वंचित बहुजन आघाडीला सहकार्य केलं पाहिजे. सगळ्यांनी यांच्या पाठीमागे उभं राहिले पाहिजे. जर समजा हे का अशा प्रकारचे विचार जर लोकांच्या पुढे आणत असतील तर शेवटी 12 बलुतेदाराची वेळ आल्याशिवाय आपल्यावर राहणार नाही. आणि हे 12 बलुतेदार कोण आहेत आपल्या सर्वांना माहिती. एवढं बोलून मी आपल्या सर्वांना प्रेमपूर्वक जय भीम करतो. जय भीम, जय संविधान, जय भारत.